मराठा समाजाला आरक्षणाचे फायदे, त्याबद्दलचे आवश्यक सर्टिफिकेट्स ही मिळाली पाहिजे, सरकारची भूमिका आहे। आरक्षणासाठी कायदा सरकारने केला आहे। अजूनच्या जास्त मागण्या ज्या समाजाच्या आहेत त्यावर सरकार काम करत आहे। बरोबरीने ओबीसी समाजाच्या मनातली भीती आणि शंका सुद्धा दूर केलीच पाहिजे। तोही आपला समाज आहे, महाराष्ट्र गुणागोविंदाने नांदला पाहिजे। आणि मग यासाठी एकत्रित जेव्हा सर्वपक्षीय बैठक होते, ही महाराष्ट्राची प्रथा परंपरा संस्कृती आहे, त्याला महाराष्ट्र विकास आघाडीचे लोक पाठ दाखवतात, पळ काढतात, विरोध करतात, सामील होत नाहीत। याचं कारण काय? मग या पद्धतीचं जेव्हा वातावरण होतं त्यावेळेला जर सरकारच्या वतीने किंवा सरकारी पक्षातले भुजबळ साहेब विरोधी पक्षातल्या सर्वोच्च नेत्याला भेटले तर हा समजूतदारपणा आहे, हा महाराष्ट्राच्या हितात उचललेलं पाऊल आहे। हे समाजामध्ये तेढ होऊ नये म्हणून केलेला प्रयत्न आहे। आणि महाराष्ट्र हे पाहतोय की सरकारी पक्ष म्हणजे महायुती ही समजूतदारपणे तेढ निर्माण होऊ नये, सर्वसमावेशकता राहावी या भावनेने काम करत आहे। अजून अशी अपेक्षा विरोधी पक्षाकडनं करायची की नाही हा प्रश्न आहे, त्याचं उत्तर पवार साहेबांनी द्यावं। सर, ज्या पद्धतीनं शरद पवार यांना आता कुठेतरी पुढाकार घेण्यासाठी भुजबळ त्या ठिकाणी गेले आणि सरकार जे आहे ते कमी पडतंय का किंवा गृह खातं कमी पडतंय का दोन समाजातला वाद निर्माण करण्यासाठी, तर दुसरीकडे जितेंद्र आव्हाड असं म्हणतात की पवार जे आहेत तेच खरी किल्ले आहेत, आता त्यांची साथ जी आहे ती घेतली जाते। मुळामध्ये समजूतदारपणा दाखवणं, याला दुबळेपणा समजणं ही मूर्खता आहे, जितेंद्र आव्हाडांनी समजावं। सरकारी पक्षाने दाखवलेला मोठेपणा, समजूतदारपणा, आपलेपणा याला दुर्बलता समजणं म्हणजे बालबुद्धीचा प्रयोग जितेंद्र आव्हाड करतात असं मी म्हणेन। संजय राऊत यांनी आज अग्रलेख जो आहे तो लिहिलेला आहे, मोदींवरती टीका केली आहे, त्याला प्रत्युत्तर ट्विटरच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा दिलं। आजचा जो अग्रलेख संजय राऊत यांनी लिहिला आहे तो त्यांच्याच तोंडावर पडला आहे, कारण काँग्रेसची मोरारजी देसाईंबरोबर उबाटा सेनेने हातमिळवणी केली आहे। मुंबईमध्ये आणि राज्यामध्ये घातलेल्या सगळ्या उद्योगांना पळवण्यासाठी कधीतरी अन्य मार्गाने, कधीतरी दादागिरीने, कधीतरी युनियनबाजीने, कधीतरी राजकीय विरोध या माध्यमातून येणारा कुठलाही मोठा उद्योग हा राज्यात येऊच नये असे प्रयोग उबाटा सेनेने केलेत। IFSCच्या बाबतीत तर पृथ्वीराज चव्हाण आणि मनमोहन सिंगांच्या सरकारचा त्या ठिकाणी वेळ काढूपणा हा जबाबदार ठरला आहे। आणि म्हणून स्वतः गैरमार्गाने वागायचं, स्वतः उद्योगधंद्यांना विरोध करायचा, स्वतः युनियनबाजी करायची, स्वतः राडेबाजी करायची, या राज्यातलं वातावरण शांतमय आहे की नाही याच्यावर प्रश्न निर्माण करायचा आणि मग गुंतवणूक का नाही आली हा प्रश्न उपस्थित करायचा। म्हणून तोंडावरच संजय राऊत पडले आहेत। आणि जोपर्यंत मोरारजी देसाईंचा सवाल आहे तर या महाराष्ट्रातील संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतल्या मराठी माणसाच्यावर गोळ्या झाडण्याचं काम आणि आदेश हे काँग्रेसचे, सखा पाटील ते मोरारजी देसाई, त्या काँग्रेस बरोबर उबाटा सेनेने, उद्धवजींनी, संजय राऊत यांनी हात मिळवणी केली आहे। म्हणून त्या आमच्या मराठी आंदोलकांवर घाललेल्या गोळ्यातून निघालेलं रक्त हे आता संजय राऊतांच्या पक्षापर्यंत पोहोचलेलं आहे। सर, काँग्रेसचे प्रमुख जे आहेत नेते राहुल गांधी हे वारीमध्ये सामील होणार होते, मात्र आता त्यांचा दौरा रद्द झाल्याची माहिती समोर येते आणि आता काँग्रेसचे नेतेही त्यामुळे वारीतून काढता पाय घेताना पाहिजे। मनापासून एखादी गोष्ट ठरवली तर होते, एखादी गोष्ट मनातच नसती आणि स्क्रिप्ट लिहून देणारा किंवा ॲडवायझर कंपनीने सांगितल्यावर करायची असते, त्यावेळेला त्यात मन लागत नाही। वारीमध्ये काँग्रेसवाल्यांचं मन लागतंय की नाही त्यांनी सांगावं। मराठीमध्ये संजय राऊतांनी विधान परिषद निवडणुकीसंदर्भात वक्तव्य केलेलं आहे, जी काँग्रेसची मतं फुटली ही मतं भाजपाने विकत घेतली। काही आमदारांना तर रोखीने करोडो रुपये देण्यात आले, काही आमदारांना प्रवासोत्तीसाठी जमिनी देखील देण्यात आल्या। मला वाटतं संजय राऊत यांना स्वप्न पडतात
ती पूर्णपणे दाऊदी स्वप्न पडत असतील आणि या दाऊदी स्वप्नात राहणारा माणूस खंडणीखोर, आकडेबाजी, गुंडागर्दी यापेक्षा दुसरा विचारच करत नाही. आणि याची दुसरी बाजू अशी आहे की संजय राऊत काँग्रेसला विकाऊ पक्ष म्हणतात. काँग्रेस हा फुटणारा विकाऊ पक्ष आहे हे संजय राऊत यांचं स्टेटमेंट काँग्रेसवर आहे. काँग्रेसच उत्तर द्यावं. प्रकरणात नितेश राणे यांनी मर्डर झाल्याचा आरोप केला होता. त्यांना मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी मी यावर भाष्य करणार नाही. सर हिंदी में जानना चाहेंगे, छगन भुजबल से मदद मांगने, छगन भुजबल शरद पवार से मदद मांगने के लिए गए थे. मराठा और ओबीसी के जो विवाद चल रहा है उसमें मीटिंग बुलाने के लिए और इस मामले को शांत करने के लिए मदद मांगी है. आप इसको किस तरीके से देखते हैं? मराठा समाज के आरक्षण की मांग सही है. अपनी मांग पर मराठा समाज कानूनन आंदोलन कर रहा है. इस प्रक्रिया में सरकार भी काम पर लगी है. कानून सरकार ने बनाया है. कानून के बावजूद कुछ और बातों पर समाज की मांग है, उसके ऊपर सरकार सकारात्मक है. ओबीसी समाज के मन में भय या आशंका निर्माण रहना ये अच्छी बात नहीं है. उस समय पर महायुति के सरकार ने सभी दलों को सर्वपक्षीय बैठक बुलाई. उसमें महाविकास आघाड़ी के लोगों ने सम्मिलित नहीं हुए. उसकी वजह क्या थी? इस प्रकार से समाज की मांग पर एक साथ बैठना ये महाराष्ट्र की प्रथा परंपरा है. इसके ऊपर बैठक में सम्मिलित न होने का निर्णय महाविकास आघाड़ी ने क्यों नहीं लिया? इसके बावजूद समाज और महाराष्ट्र में एकोपा रहना चाहिए. इसके लिए सत्ता पक्ष की तरफ से एक समझदारी का काम, समझबूझ वाला कदम उठाया गया. सरकारी पक्ष के एक मंत्री स्वयं विपक्ष के बड़े नेता को मिलने गए. ये समझबूझ है, समझदारी है. जिनको लगता है ये समझदारी दुर्बलता है वो लोग मूर्ख है. शरद पवार का कहना है अगले 2 दिनों में मुख्यमंत्री से बात करेंगे. क्या सरकार इस मामले को हैंडल करने में नाकाम हो रही है, जिसकी वजह से सरकार ने तो कानून किया है. दोनों समाज को आग लगाने का काम कौन कर रहा है? वो भुजबल साहब ने कल ही खुद कहा है. अब आग लगाने वाले ठंडा करने के लिए आ गया है. ऐसे समाज की मांग है. सर शंकराचार्य अभिमुक्तेश्वरानंद जी ने आज मातोश्री में उद्धव ठाकरे से मुलाकात की है और उन्हें भावी मुख्यमंत्री होने का आशीर्वाद दिया. साथ ही ये कहा जिन लोगों ने गद्दारी की हिंदुत्व उनके साथ नहीं है, जिनके साथ विश्वासघात हुआ. भाई शंकराचार्य जी के विधान पर मैं कोई टिप्पणी नहीं करूंगा. ना मेरी वो औकात है, ना मेरी वो लायकियत है. लेकिन मैं ये बात जरूर कह सकता हूं कि उद्धव ठाकरे जी ने हिंदुत्व छोड़ दिया है. उन्होंने सिर्फ एक पर्टिकुलर धर्म के वोटों के लिए राजनीति करना शुरू किया है और इसके लिए आम मराठी और हिंदू आदमी का उद्धव ठाकरे जी पर भरोसा नहीं है. हे मराठीमध्ये सर मराठीमध्ये हवं होतं की शंकराचार्यांनी आता एकंदरीत भावी मुख्यमंत्री म्हणून आशीर्वाद दिलाय का? त्यांच्या मी शंकराचार्यजींच्या विधानावर काही टिप्पणी करणार नाही. माझी ती अवकात पण नाही आणि लायकी पण नाही आणि त्यामुळे त्यावर मी भाष्य करणार नाही. पण मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये खूप सरळ स्पष्टता आहे. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचा विचार सोडला, हिंदुत्ववाद सोडलं, एका अन्य धर्मियांच्या मतांसाठी लांगुल चालन सुरू केलंय आणि या पद्धतीचं राजकारण उद्धवजी करतायत हे अख्खं महाराष्ट्र जाणतं. सर विशाळगड प्रकरणी संभाजी राजेंवरती गुन्हा दाखल झालेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की यासीन भटकळ हा वादग्रस्त वास्तूमध्ये राहिलेला होता आणि सरकारवरती त्यांनी गंभीर आरोप केलेले आहेत. मला याची माहिती नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.